राम राम मंडळी. झालं शेतकऱ्याचं आता सुरू. हे बघा, लाईट आली, लाईट गेली. आताच 5 मिनिटात गेली ती, आता नेमकंच आली. इकून पाईप बदला, तिकून पाईप बदला, इकून स्प्रिंकलर लावा, तिकून स्प्रिंकलर लावा, इकून असं करा, तिकून तसं करा, गहू पेरा, दांड वाढा. आता हे जेच कसरत चालू राहणार. आता पाणी इकडं दांडाला अर्धा दांडा आला की लगेच लाईट जाणार. हे असं चालूच राहणार आहे आता. इतकं अवघड आहे शेतकऱ्याचं. गावाला पाणी द्यायचं म्हणलं की इकडं लाईटच्या भरोश्यावर लय अवघड झालेलं आहे. ज्यांच्याकडं सोलार आहे ती आबाद आहेत, आणि ज्यांच्याकडं नाही ती अशी परेशानी देईल. लाईट इथपर्यंत दांडापर्यंत आलं की लाईट मागे जाते. अशी परेशानी चालू आहे सध्या. हे बघा, आता हे 2 वेळेस लाईट गेली, आता नेमकी सुरू केली, आता चालू आहे. असं मरमर चालूच राहते शेतकऱ्याची धावपळ. कोणतंही पिकवणं सोपं नाही शेतकऱ्याला. फक्त हे शेतकऱ्यालाच कळतं, बाकीच्यांना काय नाही. इतका भाव द्या, तितका भाव द्या, एवढं कमी भावात द्या, गहू 2000 द्या. पण पिकायच्या टायमाला शेतकऱ्याची किती कसरत करावं लागते हे फक्त शेतकऱ्याला माहिती. बरोबर की नाही? जे आपले शेतकरी बांधव आहे त्यांनाच माहिती कसं कष्ट करावं लागतं, कसं पाणी द्यावं लागतं, रात्रंदिवस राबा लागतं, तेव्हा गहू खायला भेटतात. नुसतं आहे तर कोणालाच भेटू शकत नाही. शेतकऱ्याला याच्यामध्ये खूप कष्ट करावं लागतं, कसरत करावं लागते, तेव्हा हे खायला एका दाण्याचे 1000 दाणे फक्त हा शेतकरीच करू शकतो. बरोबर आहे की नाही? असं पाणी चालू आहे मित्रांनो. आता हे बघा, गव्हाला आपण कोरड्यामध्ये गहू पेरला होता आणि आता पाणी सोडून दिलं. फक्त पलीकडून एक दांड राहिला, हा एक दांड राहिला, मध्ये 2 दांड राहिले भिजायची. हे पण झाले असते, पण काल लाईट अशीच चालली नाही बरोबर, त्याच्यामुळे राहिलेला आहे. तर पलीकडल्या दांडाला एका पाणी लावलेलं आहे, हे एक दांडाला लावलेलं आहे. आता दांडा आला, थोडा राहिला, पण लाईट नाही जायला पाहिजे. आता खूप कसरत करावं लागते, खूप मेहनत करावं लागते, तेव्हा खायला भेटतंय सर्वांना. हे फक्त शेतकऱ्याच्याच शेतामध्ये पिकणारं धान्य आहे खाण्याचं. हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही आहे. बघू शकता तुम्ही, आता पाणी चालू आहे. लाईटचं खूप अवघड काम आहे. लाईट अशी व्यवस्थित चालतच नाही. 5-5 मिनटाला लाईट जाते. आणि तिथं जर विहिरीपाशी माणूस बसवला तरच चांगलं आहे. ज्याच्याकडे एक्स्ट्रा माणूस आहे तेच बरोबर आहे. नाहीतर इथून दांडापर्यंत यायचं, परत लाईट गेली की तिथपर्यंत जायचं, तिथून बटन टाकलं की इथपर्यंत यायचं. चक्रात माणूस चक्कर येऊन पडायचा टाईम येतो. इतकं अवघड राहते, सोपं नाही. काय सांगा तुम्हाला, जे आपले शेतकरी बांधव आहे त्यांनाच माहिती कसं कष्ट करावं लागते, कशी चिकाटीनं मेहनत खूप आहे शेतीमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपलं आता चालू आहे पाणी भरणं गावाला. तुमचे पेरणी झाले की नाही नक्कीच कमेंट करा मित्रांनो. ही अशी तूर आहे आपली इकडं. तर ही तूर गेल्या वर्षी आमच्या बहिणीच्या शेतामध्ये लावलेली होती मित्रांनो. खूप चांगली क्वालिटीची तूर आहे. म्हणजे याला घोसं येतात बघा तुम्ही. तरी पण हिला पाणी लेट झाल्यामुळं हिला पाणी लागतं आहे. तर मित्रांनो, गोदावरी जात आहे ही तुरीची. खूप चांगला रिझल्ट आहे गोदावरीचा. तर हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुढल्या वर्षी नक्कीच हे बियाणं वापरून बघा. खूप चांगला रिझल्ट आहे आणि चांगल्यापैकी त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं आहे. आपल्याला फक्त 1 एकर शेती आहे मित्रांनो. ही 1 एकर शेती एवढीच आहे. हे पलीकडून आपण शेळ्यांसाठी मार्वेल गवत लावलेलं आहे. आणि ही आता इथं आपला कपाशी होती, जे सीडची म्हणता ना, सीडची पोलनची, आमच्याकडे पोलनची म्हणतो, तुम्ही सीडची म्हणा. तर याच्यामध्ये कापूस निघाला 2 क्विंटल आपल्याला.
तर प्रति क्विंटल 32,000 रुपये भाव आहे त्या कापसाला. 2 क्विंटल झाला म्हणजे 60-65 हजाराचा कापूस आपल्याला या शेतामध्ये झालेला आहे. आता गहू खायापुरते होतात, भरपूर झालं, कारण की आपल्याला किती काही दिलं तरी आपल्याला कमी पडतं आहे अशी म्हण आहे ती. पण मेहनत खूप आहे मित्रांनो, काय सांगा तुम्हाला. शेती करणं म्हणजे इतकं सोपं राहिलेलं नाही पहिल्यासारखं, खूप अवघड झालेलं आहे. तर चला असू द्या, काय करता विलाज नाही, आता कष्ट तर करावंच लागणार. कष्टाशिवाय पर्याय नाही, कुठंतरी कष्ट केल्याशिवाय आपल्याला भाकर कुटका भेटणार नाही, बरोबर आहे की नाही. पण एवढे कष्ट असतानासुद्धा शेतकऱ्याला म्हणजे कुठला मान सन्मान नाही, एकदम खालच्या पातळीवर समजत आहे शेतकऱ्याला. हे सरकार काहीच दखल घेत नाही शेतकऱ्यांसाठी, कर्जमाफी नाही, कुठलं काहीच नाही. विचार करायला पाहिजे. हा शेतकरी इतका राबतोय आपल्या, काय म्हणतात, फक्त म्हणतात काय की जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. अहो पोशिंदा आहे, पण त्याचा मरायचा टाईम आला ना, तुम्ही त्याच्यावरती त्याला कुठला आधार देता का काय देता सांगा बरं. कुठला आधार शेतकऱ्याला? कर्जमाफी 3 वर्षापासून वाढताय, नुसतं कर्जमाफी करू, ढकलत आता 3 वर्षे आणलीत समोर, आता परत घातलं जूनमध्ये. आता काय होईन तर हो, काय मोठं अवघड आहे शेतकऱ्याचं. शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला सगळीकडून आडून मारण्याचे प्रयत्न चालू आहे. शेतकऱ्यांना पिकवलं तर त्याला विकायला गेल्याच्या नंतर त्याला भाव नाही राहत. आता कापसाला शासनाचा भाव आहे 8,150 रुपये, 110 रुपये सॉरी. आणि आता सध्या कापूस चालू आहे 73, 7,300, 7,200, गावामध्ये 7,000 घेतात. म्हणजे इतके अवघड झालं आहे. पिकावत तर विकायची अडचणी ती, कराच काय हे काही समजा शेतकऱ्याला. अवघड प्रश्न पडलेला आहे शेतकऱ्याला. तर असं आहे मित्रांनो. हे बघा आपलं पाणी त्या पलीकडल्या दांडाला पण चालू आहे, इकडल्या पण चालू आहे. दोन्ही दांडाला, पलीकडला दांड राहिला तर थोडा, मला तो भिजून घ्यावा आणि तो भिजवल्याच्या नंतर इकडं सोडून द्यावा. आता इथं पण आपल्याला ज्वारी शिपून याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शेळ्यांना समोर चालून चारा होईल खायला. त्यासाठी आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, दांड आपला फायनली आता जवळपास कडीपर्यंत गेलेलंच आहे, थोडा राहिलेला आहे. तर तेवढा झाल्याच्या नंतर मग शेवटचा दांड राहिला तेवढा फायनल करून घेऊ. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघायचा, आपले सपोर्ट करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवाला. भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.